विचारावं, स्टंट करण्याकरता किंवा याच्याकरता करत नाही, खरोखर जनतेच्या प्रश्नाकरता हे करून राहिले याचं सहानुभूतीपूर्वक तुम्ही करा. अजून एक महत्वाचा प्रश्न, ग्रामीण भागामध्ये ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर शेती पंपाचा ट्रान्सफॉर्मर परस्पर शेतकऱ्यांना वर्गणी करायला सांगितली जाते. त्या ट्रान्सफॉर्मरचे मेंटेनन्स एमएससी मार्फत ठेवले जात नाही किंवा वीज वितरण कंपनी मार्फत ठेवले जात नाही. ऑइल लेवल जरी करायची असेल तर वर्गणी करायला सांगतात. शेतकऱ्यांची परिस्थिती आपण देखील कदाचित शेतकरी पुत्रच असाल, ते ही गोष्ट टोटली बंद व्हावी याबद्दल तुम्हाला सांगतो. आम्ही ट्रान्सफॉर्मर केस झाल्यानंतर 48 तासाच्या आत ते बदलतो. त्यासाठी कुणालाही कुठलंही वाहन करायची गरज नाही. जी काही वर्गणी करत असतील असं जर तुमच्या निदर्शनास आलं, त्या कोणी व्यक्ती असू दे, बाहेरचा असेल आमचा असेल, आमच्याकडे कळवा, आम्ही त्याच्यावर कारवाई करू. बाहेरचा असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. कारण हे आमच्या पश्चात जर एखाद्या थर्ड पर्सननी केलं त्याला आम्ही जबाबदार राहणार. आमचं वायरमन सांगत असेल ना, वायरमनचं मी 100% खात्रीशीर सांगतो की त्याला कारवाई करेन. आणि हे पैसे मी आवाहन करतो सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून कळवा की अशा पद्धतीची वर्गणी करू नये, याची गरज नाही. कारण जर का आम्ही 48 तासात आपल्याला ट्रान्सफॉर्मर देतोय, त्याच्या रिपेअरसाठी एवढ्या मोठ्या एजन्सीज लावलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक सब डिव्हिजनमध्ये 5-5 एजन्सी आहे. त्याला किरकोळ जरी प्रॉब्लेम आला तर आम्हाला म्हणजे आमच्या यंत्रणेमार्फत ती माहिती मिळाली, दुरुस्ती करून देऊ. आणि हे जर का तुम्ही जसं म्हणताय ते घडत असेल तर हे तिलाही लोक करत असावेत. केवळ